आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. 29वे पुष्प आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठन होत असताना आपण या अगोदरचे जे काही भाग आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की धम्मदीक्षेची या ठिकाणी मोहीम सुरू आहे आणि वेगवेगळ्या या ठिकाणी धर्मांतर अर्थातच धम्मदीक्षा हे आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. जीवकाची आपण या ठिकाणी धम्मदीक्षा पाहिलेली आहे. रट्टपालाची सुद्धा आपण या ठिकाणी धम्मदीक्षा पाहिलेली आहे. आणि आता मात्र सिद्धोधनाची या ठिकाणी शेवटची भेट जी आहे, खंड दुसरा भाग चौथा या ठिकाणी येत आहे की घरचं निमंत्रण. आणि हे घरचं निमंत्रण पाहत असताना सारिपुत्त आणि मोगलायन जे आहेत यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिने जे आहेत राजगृह येथे वास्तव्याला होते, जे आपण राजगिरी म्हणतो किंवा राजगृह म्हणतो. या राजगृहामध्ये बुद्ध जे आहेत वास्तव्याला होते, राहण्यासाठी होते. भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यानंतर एक पिता अर्थातच सिद्धोधन राजा, या सिद्धोधनाने निरोप पाठवला की मरण्यापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी फार अशी इच्छा आहे. त्याचा उपदेशाचा फायदा जसा इतरांना मिळायला लागलेला आहे, त्यांच्या उपदेशाचा फायदा जसा इतरांना या ठिकाणी मिळत आहे, तशाच पद्धतीने त्याच्या नातेवाईकांना आणि आम्हाला सुद्धा मिळावा असं एका पित्याला या ठिकाणी वाटलेलं आहे. असा एक पिता या ठिकाणी बोलत आहे की त्याच्या नातलगांना सुद्धा तो मिळाला नाही. आणि मग नंतर निरोप
या ठिकाणी घेऊन एक त्या राजवाड्यातला एक दूत आहे. त्या दूताचं नाव आहे कालुदाईन. काय आहे दूताचं नाव? कालुदाईन. या कालुदाईन असं ऐकल्यानंतर तो कालुदाईन असे असून तो शुद्धोधनाच्या दरबारातील एका मनुष्याचा मुलगा होता. आता हा कालुदाईन जो आहे तथागताकडे पोहोचला आणि तथागताकडे पोहोचल्यानंतर तो या ठिकाणी म्हणत आहे, हे जगदवंदनीय तथागता, कमल पुष्प ज्याप्रमाणे सूर्योदय किरणाची वाट पाहतं. फुलं उगवण्यासाठी काय हवं असतं? सूर्याची किरण हवी असतात. आणि जशा पद्धतीने ही फुलं, ही कमळ पुष्प सूर्यकिरणाची जशी वाट पाहत आहे, तसेच आपले पिता आपली वाट पाहत आहेत. ज्याप्रमाणे कमल पुष्प सूर्योदयासाठी उत्सुक असतं, त्याचप्रमाणे आपले पित्याची सुद्धा आपली वाट पाहत आहेत. तथागतांनी आपल्या पित्याची विनंती या ठिकाणी मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यांसह ते आता पित्याच्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. या अगोदर आपण पाहिलेलं आहे, राजगिरी ते कपिलवस्तू नगरी किती अंतर होतं? 400 किलोमीटर. अगदी बरोबर आहे दोघींचं सुद्धा, सियाचं आणि आमच्या ताईंचं, वडबारे ताईंचं, की 400 किलोमीटर हे अंतर होतं. आणि हा सगळा प्रवास जो आहे या ठिकाणी पायीच करायचा आहे. आता मात्र तो निरोप बुद्धांनी ऐकला आणि तथागतांनी आपल्या पित्याची या ठिकाणी विनंती मान्य केलेली आहे आणि ते आपल्या बऱ्याच शिष्यासह पित्याच्या घरी जावयासाठी निघाले आहेत. भगवंत अधूनमधून त्या ठिकाणी मुक्कामही करू लागले. का? कारण त्यांना पायी प्रवास होता आणि म्हणून या ठिकाणी ते अधूनमधून मुक्काम करत करत चालले होते. परंतु ते येण्यासाठी निघाल्याची ज्यावेळेस एका पित्याला शुद्धोधन राजाला ती वार्ता कळाली आणि शुद्धोधनाला सांगण्यासाठी ज्यावेळेस कालुदाईन या ठिकाणी पुढे निघून आला, लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपद जे आहे त्या सगळ्या लोकांमध्ये ही बातमी पसरली आहे. संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी ग्रहत्याग केल्यानंतर ग्रहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश, सिद्धार्थाने जो उद्देश उराशी बाळगला होता तो उद्देश त्याचा या ठिकाणी सफल झाला होता. आणि हा उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी आता तो कसा येत आहे? परत येत आहे. ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये हेच शब्द ऐकल्या जाऊ लागलेले आहेत किंवा म्हटल्या जाऊ लागलेले आहेत. आपले नातलग आणि मित्र यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती ही दोघंही आता आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली. पुत्र माझा या नगरीमध्ये कधी येईल तोपर्यंत एका पित्याला आणि मातेला राहावे ना. आणि आता हे दोघंही माता पिता या ठिकाणी आपल्या पुत्राला भेटण्यासाठी राजवाड्यातून बाहेर निघाले आहेत. आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला तेव्हा त्याने आपल्या मुलाचं सौंदर्य, गांभीर्य आणि तेच पाहून ते दोघंही माता पिता थक्क झालेले आहेत. त्यांचे अंतःकरण अत्यंत असे आनंदानं भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना आता मात्र शब्द असे सुचेनासे झाले किंवा शब्द सापडेनात. आणि हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता? हेच का ते सिद्धार्थाचे रूप? तो महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होतं. तो मुनिश्रेष्ठ आता त्यांचं पुत्र सिद्धार्थ नव्हता. तो आता कोण होता? तर तो आता बुद्ध होता. सम्यक बुद्ध होता, अरहंत होता, सत्यवादी आणि सगळ्या मानव जातीचा तो गुरु होता. आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला या ठिकाणी वंदन करून म्हणाला, आम्ही तुला पाहिलेला, आता मात्र
वर्ष झालेली आहेत. आम्ही तुला पाहिलेला आता 7 वर्ष लोटली. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो. नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसलेत. राजा आपल्या पुत्राकडे एकटक पाहत आहे. राजा आपल्या पुत्राकडे एकटक या ठिकाणी पाहत आहे आणि एकटक पाहत असताना एकटक लावून पाहू लागला आणि त्यांच्या मनामध्ये जे भाव उत्पन्न झालेले आहेत की त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्यांची या ठिकाणी इच्छा होऊ लागली. त्यांच्या नावाने हाक मारण्याची त्यांची इच्छा होत होती, पण ते धैर्य मात्र त्यांना होईना. मनातल्या मनातच सिद्धार्थ तो मनातल्या मनातच या ठिकाणी उद्गारला. सिद्धार्थ आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्यांचा पुत्र हो. परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना ज्या आहेत आतल्या आतच दाबून टाकल्या. आतल्या आतच त्यांनी आपल्या या भावना ज्या आहेत दाबून टाकल्या आणि तो आणि महाप्रजापती दोघे या ठिकाणी उदास झाले. याप्रमाणे पित्या आपल्या पुत्राचा समोर बसला आणि पिता जो आहे दुःखामध्ये आनंद आणि आनंदामध्ये दुःख हे व्यक्त करू लागलेले आहेत. दुःखात आनंद आणि आनंदामध्ये दुःख मानू लागला. त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्यांचा अभिमान सुद्धा या ठिकाणी लोप पावत होता. मी तुला माझे राज्य देईन, राजाचे शब्द या ठिकाणी स्वतःला म्हणू लागलेले आहेत. पण जर तुला ते दिले तर ते तू मातीमोल समजशील किंवा मानशील. आता बुद्ध जे आहेत समोरच्या व्यक्तीच्या चित्तातले मनातले भाव ओळखणारे होते आणि बुद्ध भगवंत या ठिकाणी म्हणाले राजाचे अंतःकरण प्रेमाने भरले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख आणि वेदना होत आहेत हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेम बांधनांनी आपल्याला जखडले आहे त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्राशी जखडून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्याही पेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकवणारा पुत्र आपल्याला लाभला. शांती व निर्वाण याचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करीत आहे. आपला पुत्र बुद्ध याची ही मधुर वाणी ऐकून शुद्धोधन आनंदाने या ठिकाणी बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला. हे अद्भुत परिवर्तन आहे. दुःख अतिरेक आता नष्ट झाला आहे. प्रारंभी माझे हृदय जे आहे ते दुःखाने जड झाले होते, पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखायला मिळत आहे. समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपली धर्म विषयक उद्दत्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून तू या ठिकाणी द्यावीस हे योग्यच होतं. आणि जो मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील. तदनंतर या ठिकाणी शुद्धोधन राजा जो आहे आता स्वघरी आपल्या राजवाड्यामध्ये परत आलेला आहे आणि सिद्धार्थ जो आहे आपल्या भिक्खू संघासह त्याच वनामध्ये थांबलेले आहेत. आता मात्र दिवस दुसरा
उगवलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन चालत चालत जे आहेत आता त्यांनी कपिलवस्तू नगरी गाठलेली आहे. कपिलवस्तू नगरी आता या ठिकाणी त्यांनी आलेले आहेत. कपिलवस्तू मध्ये भिक्षेसाठी आता ते भिक्षाटन करत आहेत, भिक्षेसाठी निघाले आहेत. त्यावेळी भिक्षेसाठी निघालेले आहेत. आता त्यावेळी जे आहे अशी बातमी पसरल्या गेली की ज्या नगरामध्ये राजाचा राजपुत्र असताना रथातून सगळ्या नवादमासहित म्हणजे दासदासी सहित आणि रथामध्ये आरूढ होऊन दोन्ही हातांनी ते लोकांना दान देत होते. परंतु आता मात्र ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकासह जात असत, आता त्याच नगरात तो भिक्षा मागण्यासाठी घरोघरी फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातामध्ये मातीचे एक भिक्षापात्र आहे. ही विचित्र वार्ता जी आहे एक पिता शुद्धोधन राजाच्या कानी पडली आणि शुद्धोधन घाईघाईने भगवंताकडे गेला आणि भगवंतांना म्हणाला, हे जे आहे तू माझ्या नावाला असा काळिमा का फासत आहेस? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहित नाही काय? तदनंतर या ठिकाणी बुद्धांनी उत्तर दिलेले आहे, भगवंतांनी उत्तर दिलेले आहे, ही माझ्या संघाची प्रथा आहे. पण हे कसे शक्य आहे? अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यापैकी तू तर नाहीस. कारण एक पित्याचं हृदय बोलत आहे. अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यापैकी तू नाहीस. होय पिताजी, भगवंत म्हणाले, आपण जे आहात ते राजाचे वंशज आहात. असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे. परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागूनच मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत. शुद्धोधन हे ऐकल्यानंतर निरुत्तर झाला. तेव्हा तथागत पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे. आणि म्हणून माझ्या या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या. कोण कुणाला देते? बोला. शुद्धोधन राजा. अच्छा, बरोबर आहे. तर या ठिकाणी धम्मरूपी धनाची भेट जी आहे बुद्ध आपल्या पित्याला देत आहेत. धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या. भगवंत पित्याला पुढे म्हणाले, जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल, आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचाराचा उत्साह बाळगलाल आणि सदधम्माचा मार्ग स्वीकाराल, तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. शुद्धोधन राजाने हे सर्व शांतपणे ऐकले आणि म्हटले, बाळ, तू जे म्हणतोस त्याचप्रमाणे वागण्याचा मीही प्रयत्न करीन. आता यशोधरा व राहुल यांची भेट. शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे आदराने या ठिकाणी स्वागतही केले. पण राहुलची माता यशोधरा माता पुढे मात्र आल्या नाही. शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठवले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर माझी काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील. आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यानंतर भगवंतांनी या ठिकाणी विचारणा केली,
यशोधरा कुठे आहे? आणि तिने येण्याचे नाकारले हे ज्यावेळेस समजले त्यावेळेस ते उठले आणि तडक तिच्या दालनामध्ये गेले. दालनामध्ये जात असताना आपले शिष्य सारीपुत्त आणि मोगलयान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालन्यात येण्याची भगवंतांनी आज्ञा केली. ते त्यांना म्हणाले, मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्यापही मुक्त नाही. बरीच वर्ष मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील. पवित्र तथागतांना तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये. यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीमध्ये बसली होती. भगवंतांनी आता मात्र आतमध्ये प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिच्या स्वतःला सावरून धरणे तिला शक्य झाले नाही. ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगदवंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ते एकसारखी रडू लागली. परंतु तेथे आपले सासरे सिद्धोधनही आहेत याची आठवण तिला झाल्यावर ती लगेच लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन उभी राहिली किंवा बसली. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन राजा म्हणाले, हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून ही काही क्षणिक भावना विवशता नाही. पतिविहाराच्या या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने ज्यावेळेस केशवपण केले आणि हे केशवपण केल्याचे यशोधरा माताने ऐकले तेव्हा तिने सुद्धा एका राजवाड्यामध्ये वास्तव्याला असताना सुद्धा स्वतःचे केशवपण केले. अर्थातच तिने सुद्धा मुंडन केले. जेव्हा तिने हे ऐकले की आपल्या पतीने सुगंधित द्रव्य अलंकार याचा त्याग केला आहे, सुगंधित द्रव्य आणि अलंकार याचा त्याग केलेला आहे हे ज्यावेळेस तिच्या ऐकलं त्यावेळेस तिने मात्र एका राजवाड्यामध्ये राहून सुद्धा भरजरी वस्त्राचा त्याग केला, साज शृंगाराचा त्याग केला, दागदागिन्यांचा त्याग केला. हिरे मोती जवाहर जे जे काही या ठिकाणी सुशोभित असे अलंकार आहेत त्या अलंकाराचा माता यशोधरेने सुद्धा त्याग केला. तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविकच वेळ म्हणजे एकच वेळेस ती सुद्धा ज्या महलामध्ये पंचपक्वान्न बनवल्या जायचे त्या महलामध्ये ती सुद्धा आपल्या पतीने ज्यावेळेस ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून अन्न सेवन करत असत तिने सुद्धा या ठिकाणी मातीच्या पात्रातून ती सुद्धा या ठिकाणी अन्न सेवन करीत असे. हे केवळ तात्पुरत्या भावना विवशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय. ही स्तुती कोण करत आहे? सिद्धोधन राजा आपल्या सुनेची स्तुती करत आहेत भगवंताकडे. भगवंतांनी पावित्र्य म्हणजे भगवंताची या ठिकाणी परिवजा ज्यावेळेस भगवंतांनी घेतली त्यावेळी यशोधरेने दाखविलेलं जे काही महान धैर्य जे आहे तिचं भगवंतांनी ज्यावेळेस परिवजा घेतली त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी या ठिकाणी प्रशंसा केली. ते बोधिसत्व असताना व मानवाचे श्रेष्ठत्व ध्येय जे बुद्धत्व
ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यानंतर यशोधरेचे पावित्र्य, कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक या ठिकाणी ठरले होते. हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो एक परिणाम होता. तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत मात्र भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. आता मात्र यशोधरेने, राहुलला किती वर्ष झालेली आहेत आता? 7 वर्ष झालेली आहेत. जो चिमुकला राहुल बाल सिद्धार्थ शेवटच्या क्षणी जे आहेत एका पित्याच्या वात्सल्याने आपल्या बालकाला पाहून ग्रहत्याग केलेला आहे. आता या बालकाला, राहुल बाळाला 7 वर्ष झालेली आहेत. आतापर्यंत राहुल बाळ जो आहे, जो पिता आपल्या आजोबाला अर्थातच शुद्धोधनालाच पिता मानत असे, म्हणजे पिता काय आहे तर त्यांनी आतापर्यंत पाहिलेला नाही. 7 वर्ष वयाच्या राहुलला राजकुमारच्या वैभवाला साजेल असे कपडे यशोधरा मातेने घातले आणि ती आपल्या बालकाला म्हणाली. ज्यावेळेस बालक या ठिकाणी विचारत असे की आई, माझे पिता कुठे आहेत, माझे पिता कोण आहेत? शुद्धोधन राजाखेरीज तर मला पिता कोण आहेत तर माहीतच नाही. जसं पिता माझे कोठे गेले, पिता माझे कोठे गेले, सांगना तू तर आई, सांगना तू तर आई, पिता माझे कोठे गेले. कसे सांगो ते राहुला, कसे सांगो ते राहुला, संघात लीन झाले, धम्मात रूढ झाले, संघात लीन झाले. पिता माझे कोठे गेले, पिता माझे कोठे गेले, सांगना तू तर आई, सांगना तू तर आई, सांगना तू तर आई. आता मात्र एक माता आपल्या बालकाला पिता दाखवत आहे. महान ब्रह्माप्रमाणे या ठिकाणी दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा जो सत्यपुरुष, आता मुलाला या ठिकाणी यशोधरा मातेने उचलून घेतला आहे आणि तेथूनच जवळ जो काही भिक्खूचा गण आहे, जवळ जो काही भिक्खू संघ आहे आणि या भिक्खू संघांना या ठिकाणी घेऊन यशोधरा माता आपल्या पुत्राला या ठिकाणी पिताची ओळख करून देते. कारण पिता तर आहे आतापर्यंत पाहिलेला नाही आणि आता मात्र नरसिंह गाथेच्या माध्यमातून यशोधरा माता आपल्या पुत्राला पित्याची ओळख करून देत आहे. काय ओळख करून देत आहे? चक्रवर्णित रथ सुपादो, लखन मंडित आयत पनिहो, चामर छत विभूषित पादो, ऐसी ही तुयो पिता नरसिंह. अर्थातच काय आहे तर ज्याची चरण रक्तवर्ण चक्राने अलंकृत आहेत, ज्याच्या पावलांच्या टाचा सुंदर आहेत, ज्याची पावलं चामर छत्राने सुशोभित आहेत आणि तेच बेटा नरामध्ये एखाद्या सिंहाप्रमाणे आहेत आणि तेच तर तुझे
पिता आहेत. साक्य कुमारो वर सुकुमालो लखन चितित पुण्य शरीरो लोकहिताय गतो नरवीरो ऐसे हितुयो पिता नरसिंह. ते जे सुकोमल शाक्य सुकोमल असे शाक्य कुमार आहेत, जे सुंदर चिन्हांनी परिपूर्ण आणि संपूर्ण शरीर संपन्न आहेत, ज्याने लोकांच्या हितासाठी ग्रहत्याग केलेला आहे. आणि तेच बेटा एखाद्या नरामध्ये सिंहाप्रमाणे दिसत आहेत आणि तेच तर तुझे पिता आहेत. लोकहिताय गत नरवीर पुण्य सडग निभूक वन्नो देव नरयो पिया नर नागो मत गजितो विलासत गमियो मत गजित विलासित गमियो ऐसे हितोरो पिता नरसिंहो. ज्याचे मुखमंडल पूर्णपणे चंद्राप्रमाणे प्रकाशमान आहे, देव मनुष्य व नागगणामध्ये जे प्रिय आहेत, ते जे मस्त असे गजेंद्राप्रमाणे जात आहेत आणि तेच बाळा नरामध्ये एखाद्या सिंहाप्रमाणे आहेत आणि तेच तर तुझे पिता आहेत. खंतीय सभव अंगाकुलिनो देवनुसनाम सीमित पादो शील समाधी पतिठित चित्तो ऐसी हितुरो पिता नरसिंह. ते जे सर्वश्रेष्ठ असे क्षत्रिय कुळात जन्म पावले असून ज्याच्या चरणांची देव आणि मनुष्य वंदन करतात, ज्याचे चित्त शील आणि समाधानी परिशुद्ध असे आहे आणि तेच बाळा तेच नरामध्ये एखाद्या सिंहाप्रमाणे आहेत, तेच तुझे पिता आहेत. आयत युत डम सुसठित नासो गोप मुखोभिनील सुनेतो इंद्रधनु अभिनील भमुको ऐसे हितुयो पिता नरसिंह. ज्याची नासिका विस्तीर्ण आणि सरळ आहे, ज्याचे नेत्र नीलवर्णाचे आहेत, ज्याचे डोळे निळ्या वर्णाचे आहेत, नील आहेत, ज्याच्या भुवया इंद्रधनुष्याच्या कमानीप्रमाणे आहेत आणि तेच बाळा नरामध्ये एखाद्या सिंहाप्रमाणे दिसत आहेत आणि तेच तर तुझे पिता आहेत. वठ सुवठ सुसीठ घेवो सिंह हणू मेघराज शिरो कंचन सुछवी उत्कम म्हणो ऐसे हितुयो पिता नरसिंह. ज्याचा चेहरा हा गोलाकार आहे, ज्याची हनोट ही सिंहासारखी व शरीर हरिणाप्रमाणे आहे, ज्याचा रंग सुवर्णाप्रमाणे आहे. रंग कसा आहे? सुवर्णाप्रमाणे आहे. जसं सोनं बघा मातीमध्ये सुद्धा पडलं तर चमकतं, पिवळं दिसतं आणि ज्याचा रंग सुवर्णाप्रमाणे आहे, तेजदार आहे, ते जे नरात सिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. सिनिध सुगभीर मतो सुदोसो हिडगल बद्ध सुरत सुजिहो विसती विसती सेत सुदंतो ऐसे हितुयो पिता नरसिंह. ज्याची वाणी कोमल आहे, गंभीर आहे, मधुर आहे, ज्याची जिव्हा शेंदुराप्रमाणे लाल आहे. पान खाल्ल्याने आपली जीभ कशी होते? लाल होते. आणि ज्याची जिव्हा कशी आहे? शेंदुराप्रमाणे लाल आहे, रक्तवर्णीय आहे. ज्याच्या मुखामध्ये पांढरे शुभ्र 20 किती झाले अंबरताई? 40 दात आहेत. 20 असे 40 दात आहेत. ते जे नरात सिंह आहेत
तेच तर बाळा तुझे पिता आहेत. अन्न नवण सुनील सिखोज कन्न पठवी सिद्ध ललाटो ओ सिद्ध पंडर सुसुद सुवनो ऐसी ही तुयो पिता नरसिंह. निळ्या आकाशातील तारंगणाप्रमाणे, निळ्या आकाशातील तारंगणाप्रमाणे जे चंद्र समान व भिक्षुगणात शोभून दिसणारे आपल्या श्रावकांना समवेत जात आहेत, ते जे नरामध्ये एखाद्या सिंहाप्रमाणे आहेत आणि तेच तर बाळा तुझे पिता आहेत. आकाश जे आहे, आकाश कसं आहे बोला, निळा आहे. आकाशामध्ये काय काय आहे? चांदण्या आहेत की नाही? चांदण्या ह्या कशा आहेत? चांदण्या कशा आहेत? अनेक आहेत. चांदण्या कशा आहेत? आकाशामध्ये आकाश निळा आहे आणि चांदण्या अनेक आहेत. तसं हे निळं आकाश आहे बाळा आणि चांदण्या काय आहेत? हे भिक्खूचा गड आहे आणि चंद्राप्रमाणे या ठिकाणी बुद्ध आहेत आणि तेच एवढ्या या नरामध्ये, नर म्हणजे एवढे भिक्खू संघ जे आहेत, एवढ्या या भिक्खू संघामध्ये एखाद्या सिंहाप्रमाणे दिसत आहेत आणि तेच तर बाळा तुझे पिता आहेत. अशा वेगवेगळ्या या ठिकाणी छटांचं गुण गौरव गाऊन एक माता आपल्या पित्याची म्हणजे पुत्राला पित्याची ओळख करून देत आहे. आणि मग यशोधरेने या ठिकाणी मुलाला सगळ्या ज्या खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली, ते पहा तुझे पिता शुद्धोधन नव्हे. राहुल भगवंताकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भय आणि प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? चिमुकला 7 वर्षाचा बालक पित्याला कधीच पाहिलं नाही. मातेने वेगवेगळ्या रूपाचं वर्णन करून पिता आणि पुत्राची ओळख करून दिली. आता मात्र 7 वर्षाचा बालक आपल्या पित्याला बोलायला जातो, भेटायला जातो आणि म्हणतो आपण माझे पिता आहात ना? आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय आहे. भगवंत शांतच राहिले. आता भोजन वगैरे आटोपलं आहे. तथागतांनी सर्वांना आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यामधून जाऊ लागले आहेत. परंतु ज्या मातेने या ठिकाणी आपल्या पुत्राला सांगितलं होतं की तू तुझ्या पित्याला वारसा हक्क माग. भोजन आटोपल्यानंतर बुद्धांनी सर्वांना आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु छोटासा 7 वर्षाचा राहुल बाळ त्यांच्या मागोमाग गेला आणि त्याच्याकडे आपला वारसा मागू लागला. कोणीही त्याला या ठिकाणी अडविले नाही. स्वतः भगवंतांनीही त्याला या ठिकाणी प्रतिबंध केला नाही. सारिपुत्ताकडे आता मात्र सारिपुत्ताकडे बुद्ध वळून या ठिकाणी म्हणाले आहेत, माझा पुत्र आपला वारसा मागतोय. माझा पुत्र आपला वारसा मागत आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही. परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही, ज्याचा कधीही लोप पावणार नाही, ज्याचा कधीही क्षय होणार नाही, अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकतो. राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने आता तथागत म्हणाले आहेत, सोने, रूपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही. परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्या इतका
व जतन करून ठेवण्या इतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल प्रमाणात आहे. माझे आध्यात्मिक धन, भगवंत आता धन सांगत आहेत. धन जे सगळ्यांना प्रिय आहे की नाही? धन सगळ्यांना प्रिय. भगवंत आता धन सांगत आहेत. भगवंत काय म्हणत आहेत? माझ्याकडे विपुल असं धन आहे. कोणचं धन आहे ते? माझे आध्यात्मिक धन. म्हटलं म्हणजे धम्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशाच्या संघात प्रवेश मिळावा अशीच तुझी जर इच्छा आहे काय? अशी तुझी इच्छा आहे काय? छोटा राहुल बाळ या ठिकाणी उत्तर देतो, होय. राहुलने निश्चयपूर्ण या ठिकाणी उत्तर दिलं आहे. राहुल भिक्खू संघात सामील झाले. जेव्हा शुद्धोधन राजाला या ठिकाणी ऐकले तेव्हा त्याला या ठिकाणी अतिशय दुःख आणि वेदना झालेल्या आहेत. कारण जो चिमुकला राहुल बाळ होता तो सुद्धा आता काय झालेला आहे? भिक्खू झालेला आहे. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू. कसं व्हायला कडे प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.